नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रो, आपण आज आरोग्य भरती गट ड चा त्यामध्ये सगळ्यात मोठा कट ऑफ आणला आहे। आपण काल परवा दिवशी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये आपण ठाणे, पुणे आणि जो बुलढाणा जिल्हा आहे यातील उमेदवारांनी पेपर दिले, त्यांनी आपलं मत नोंदवून कमेंट करून सांगावे की त्यानुसार आपण कट ऑफ बनवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रो, आपण सर्व कमेंटचा एनालिटिक करून हा सर्वात मोठा कट ऑफ आणला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विद्यार्थी मित्रो, आपण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तसंच आपण यामध्ये पुढे एक अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहेत ज्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या 5000 उमेदवारांनी आपलं मत नोंदवून सर्वात मोठा कट ऑफ सांगितला आहे। तेपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, विनंती करतो। अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रो आणि तुमचं कमेंट करून नक्की तुमचं मत कळवा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये तुम्हाला म्हणलो होतो की आपण पुणे, ठाणे आणि बुलढाणा या 3 जिल्ह्याचा सर्वात मोठा कट ऑफ आणणार आहे। त्यासाठी तुम्ही भरभरून कमेंट करा आणि उमेदवारांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला, खूप मोठ्या प्रमाणात कमेंट दिल्या। तर विद्यार्थी मित्रो, आपण त्यानुसार आता कट ऑफ आणला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। याच व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रो आपण आणखी माहिती देणार आहोत। तर विद्यार्थी मित्र, तुम्ही बघू शकता की अंदाजित बांधलेला कट ऑफ आहे। 2 ते 3 दिवसामध्ये फायनल आन्सर येईल। तर आपण सर्व जिल्हे बघू, या तिन्ही पण जिल्हे आपण स्टेप बाय स्टेप बघू। प्रथम आपण पुणे जिल्हा बघूया। तो आरोग्य विभाग भरती ग्रुप ड पुणे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ओपनचा कट ऑफ असणार 75 ते 78 मार्कवाला ओपनचं उमेदवार तिथं काम होण्याची शक्यता आहेत। त्यानंतर ओबीसी 73 ते 75 मार्क तुम्ही बघू शकताय। त्यानंतर ईडब्ल्यूएस विद्यार्थी मित्र 70 ते 73 तुम्ही बघू शकताय। त्यानंतर एससी विद्यार्थी मित्र 68 ते 70। त्यानंतर एसटी विद्यार्थी मित्र 66 ते 68। एसटीचा कट ऑफ खूप विद्यार्थी मित्र कमी लागत असतो, त्यामुळे एसटीचा अंदाजित इतका कट ऑफ आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्र तुम्ही खाली बघू शकताय की विजय व इतर सर्व कॅटेगरी 70 ते 75 इतक्या दरम्यान लागू शकतो। ज्या इतर कॅटेगरी आहे NTC, NTD, विजय, तर अशा प्रकारे या ज्या कॅटेगरी आहेत यांचा 70 ते 75 दरम्यान कट ऑफ असण्याची शक्यता आहे। त्यानंतर या प्रत्येक कॅटेगरीच्या महिलांनी यातील 5 मार्क कमी करून आपला कट ऑफ धरावा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, जर ओपनची महिला असेल तर तिने यातील 5 मार्क कमी करावे, ओबीसीचे असेल तर त्यांनी 5 मार्क कमी करावे, ईडब्ल्यूएस असेल तर अशा प्रकारे तुम्ही 5-5 मार्क कमी करून महिलांनी आपलं यातील कट ऑफ समजावा। त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण खाली बघूया, ठाणे बघूया। ठाणे जिल्ह्याचा काय कट ऑफ असू शकतो। आरोग्य विभाग भरती ग्रुप ड ठाणे। तर अशा प्रकारे ठाणे जिल्ह्याचा आहेत। ओपनचा विद्यार्थी मित्र 73 ते 75 इतक्या दरम्यान मेरिट लागू शकते। इतके मार्क असणाऱ्या उमेदवाराची सेफ स्कोअरमध्ये हा शक्यता आहेत। त्यानंतर ओबीसी बघू शकता तुम्ही 70 ते 73 मार्कवाला उमेदवार हा सेफ स्कोअरमध्ये असं आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्र ईडब्ल्यूएस बघू शकताय तुम्ही, ईडब्ल्यूएसमध्ये सुद्धा 69 ते 72 इतके मार्कवाला उमेदवार सेफ स्कोअरमध्ये येतोय। त्यानंतर एससी बघा विद्यार्थी मित्र 68 ते 70 मार्कवाला एससीचं उमेदवाराचं काम होतं आहे। त्यानंतर एसटी बघू शकताय तुम्ही 62 ते 65 मार्कवाला उमेदवार। त्यानंतर NTC, NTD, NTA ते विजय त्या अशा प्रकारे या ज्या इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यांचा 70 ते 72 दरम्यान मार्क लागू शकतं। तर वरीलप्रमाणे विद्यार्थी मित्र या प्रत्येक कॅटेगरीच्या महिलांनी यातील सुद्धा आपले 5 मार्क कमी करून आपला कट ऑफ धरावा। जर ओपनची महिला असेल त्यांनी सुद्धा 5 मार्क कमी करावे या दिलेल्या मार्कमधून आणि इतर सर्व उमेदवारांनी सुद्धा तेच करावं। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ठाणे, त्यानंतर पुणे झाला आहे। आपण विद्यार्थी मित्र आता बुलढाणा बघूया। बुलढाण्याच्या जागा चांगल्या आहेत विद्यार्थी मित्र आणि तेथे सर्वाधिक जागा SC कॅटेगरीच्या आहे, त्यामुळे अशा प्रकारे हा कट ऑफ लागू शकतो आहे। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं विद्यार्थी मित्र एवढं आहेत, सगळ्यांनी ही गोष्ट नोट करून घ्या की जिथे ओपनच्या जागा जास्त असतात तिथं कॅटेगरीचा कट ऑफ कमी येत असतो, कारण की चांगले मार्कवाले उमेदवार हे ओपनच्या जागा खात्यात ओपनमध्ये जातात आणि कॅटेगरीचं कट ऑफ कमी लागतो। आता इथं जो बुलढाणा आहे तिथं विद्यार्थी मित्र ओपनच्या जागा ह्या SC सारख्याचे, ST सारख्याचे आणि त्यानंतर आपली जी कॅटेगरी आहे तर OBC याच्यातसुद्धा सर्वसाधारण जागा आहे, त्यामुळं सर्व कॅटेगरीचा कट ऑफ हा चांगला दाबून लागणार आहे इथं। तर आरोग्य विभाग भरती ग्रुप ड बुलढाणा। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय OBC, तर OBC विद्यार्थी मित्र 176 म्हणजे आपले 76 ते 78 ज्या उमेदवारांचे मार्क आलेले आहेत, जे प्रश्न बरोबर आले त्या उमेदवारांचं काम होऊ शकतं। त्यानंतर OBC 74 ते 77, त्यानंतर EWS 73 ते 76, त्यानंतर SC विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकताय SC साधारणतः तरी 72 ते 75, ST 67 ते
70 व इतर सर्व कॅटेगरी ज्या आहेत ज्यामध्ये 72 ते 75 तुम्ही धरून चाला. तर अशा प्रकारे हा सर्व कट ऑफ असू शकतो विद्यार्थी मित्र, कारण की तिथं सर्व कॅटेगरीच्या समान जागा आहे. असं नाही की ओपनच्या जास्त आहेत किंवा OBC जास्त आहेत किंवा SC जास्त आहेत. त्यामध्ये सर्व साधारणतः सगळ्या कॅटेगरीच्या सारख्या जागा असल्यामुळे सर्व कॅटेगरीचं मेरिट हे जास्त जाणार आहे, कारण उमेदवारांचं जास्त डिवायडेशन होणार नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र सर्व कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. याबद्दल तुम्ही काय वाटतंय कमेंट करून सांगा. तसंच आपण या व्हिडिओमध्ये पुढे जवळपास 5,000 उमेदवारांनी आपलं मत नोंदवलं आहे. तो अंदाजित कट ऑफसुद्धा प्रत्यक्ष आणला आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ग्रुप डीचा आपण कट ऑफ आणलेला आहे. खाली बघा विद्यार्थी मित्र तुम्ही, ज्यामध्ये जवळजवळ 5,000 उमेदवारांनी आपलं वोटिंग केलेलं आहे. किती मार्क त्यांना आहेत त्या संदर्भात त्यांनी नोंदवलं. आणि सर्व उमेदवार हे ॲक्टिव्ह उमेदवार आहेत, म्हणजे नेहमी सोशल मीडियावर राहणारे आणि नेहमी चांगला स्टडी वगैरे करणारे याच उमेदवारांनी तलाठी भरतीची परीक्षा दिली आहेत, त्यानंतर वनरक्षक दिले आहेत आणि इतर विभागातसुद्धा भरती परीक्षा दिलेल्या आहेत. तेच उमेदवार आहे. तर विद्यार्थी मित्र कशा प्रकारे हा कट ऑफ जाणार आपण सविस्तर सांगत आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मला विनंती करतो, चॅनलवर नवीन असेल की चॅनलला परत पुन्हा सांगतोय प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपण अशीच माहिती देत असतो. तर यामध्ये तुम्ही बघू शकता आरोग्य विभाग ग्रुप डी मध्ये किती मार्क आलेत. तर 11% विद्यार्थी म्हणतात की 170+ पेक्षा जास्त मार्क आम्हाला आहेत. 11% म्हणजे साधारणतः तरी या विद्यार्थ्यांचे 85 प्रश्न बरोबर आलेले असावेत असं उमेदवारांचं म्हणणं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र तुम्ही खाली बघू शकताय 58 म्हणजे 12% विद्यार्थी म्हणताय की 160 ते 168च्या दरम्यान आम्हाला मार्क आहेत. म्हणजे साधारणतः तरी विद्यार्थी मित्र 75 ते 80च्या दरम्यान अशा प्रकारे उमेदवारांना मार्क आवश्यक. 8×2=16 म्हणजे 80 ते 85 मार्क ज्या उमेदवारांना आहे ते 12% विद्यार्थी म्हणत आहे की आम्हाला 80 ते 82% मार्क पडलेले आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र 12% विद्यार्थी म्हणत आहे. त्यानंतर 13% विद्यार्थी म्हणत आहे की 150 ते 158 म्हणजे साधारणतः तरी विद्यार्थी मित्र 75 ते 80 इतके प्रश्न आमचे बरोबर आलेले आहेत असं 13% विद्यार्थी म्हणत आहे. 150 ते 158 त्यांची टोटल मार्क आहेत आणि त्यांचं मत आहे की आम्हाला जवळजवळ 75 ते 80च्या दरम्यान मार्क आलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र 16% विद्यार्थ्यांनी आपलं मत नोंदवलं आहे. ते म्हणत आहे की 140 ते 148 या दरम्यान आम्हाला मार्क आहे. म्हणजे साधारणतः तरी विद्यार्थी मित्र 70 ते 75 दरम्यान आम्हाला मार्क आहेत अशा प्रकारे 16% विद्यार्थी म्हणत आहे. त्या 22% विद्यार्थी म्हणते की 138पेक्षा त्यापेक्षा कमी आहेत. म्हणजे साधारणतः तरी विद्यार्थी मित्र 170पेक्षासुद्धा कमी असलेल्या विद्यार्थ्यांची सगळ्यात जास्त संख्या आहे. तुम्ही बघू शकताय 22% विद्यार्थी म्हणत आहेत की जवळजवळ की आम्हाला 138पेक्षासुद्धा कमी मार्क आहे. त्यानंतर 11% म्हणताय पेपर दिला नाही. 15% म्हणताय की पोल चेक करूया. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र सर्व प्रक्रिया झालेल्या आहेत. आन्सर की 2 ते 3 दिवसामध्ये येणार आहे विद्यार्थी मित्र. आणि या एक्झिट पोलवरून एवढं सांगणं आहे की आरोग्य विभाग भरती गट क आणि ड चे रिझल्ट जे लागतील त्यामध्ये इतर ज्या भरत्या प्रक्रिया आहेत त्या खूप मोठ्या मॅटर करणार आहेत आणि त्यावरच सर्व मेरिट ठरू शकते. अशा प्रकारे सर्व प्रक्रिया असू शकते विद्यार्थी मित्र. त्यामुळं 1 ते 2 दिवसामध्ये फायनल आन्सर की येऊन जाईल. कालच आरोग्य विभागामार्फत किती प्रश्नावर हरकती आल्या, जवळजवळ 6,500 ते 7,000 उमेदवारांनी हरकती नोंदविल्या आहेत गट ड मध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हरकती असल्यामुळे खूप सगळ्या विद्यार्थ्यांना जर ऑब्जेक्शनमध्ये चांगले मार्क आले तर तोसुद्धा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. तर अशीच माहिती होती विद्यार्थी मित्र. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तुमचे खूप खूप विशेष आभार आहे विद्यार्थी मित्र.